रामकृष्ण हरी. शुभ दुपार. कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार. मी पण मस्त बरं का. थोडी हाय कणकण पण बरी आहे आता. बघा आता जेवण वगैरे झालंय. आम्ही इकडं आता दुसरीकडे राहायला आलो ना, तर काही काम पण नाही बरं का. इथं सगळे लोक दरवाजे लावून बसलेले इथं ज्याच्या त्याच्या घरामध्ये. आणि मला तर काही करमत नाही बरं का. इथं अजिबात करमत नाही इथं. पण बसली आता एकटीच घरामध्ये. नातू पण गेला झोपी. बघा तो पण झोपी गेला आहे. असं राऊंड उठतोय बरं का. त्याला पण करमत नाही. तर खूप त्रास दिला त्याने आज मला. त्याला रडतोय खूप. त्याला करमत नाही. तर बाहेर चालतो आला म्हणतो. घरात थांबतच नाही तो. त्याला असं वाटतं बाहेरच जावं मला घेऊन. म्हणजे आम्ही जिथं पहिले राहत होतो का तिथं चाला म्हणतो इथं. आणि त्याच्यापेक्षा एक मोठा आहे ना, तो खूपच रडतोय. तो म्हणजे काही कामच सांगू नको म्हणतो कोणाला. बोलू पण नको म्हणतो घरामध्ये कोणाशी कोणी. लगेच रडायला लागतं. म्हणजे त्याला कळत नाही त्याला आपण काय म्हणतोय का बरं रडतोय त्याला कळत नाही. म्हणजेच त्याला इथं करमत नाही. त्याला करमून नाही राहिलं. आता त्याला गेला आहे त्याचा पप्पा आणि त्याचे बाबा घेऊन गेले. आम्ही जिथं पहिले राहत होतो मळ्यामध्ये तिथं गाडीमध्ये घेऊन गेले त्याला आता. आणि याला दिलं इथं झोपी लावून. मी बसली आता एकटीच इथं. काही करमत नाही काही नाही. जीव नाही लागत. सगळं आता जुन्या घराकडे जीव लागतोय. तिथं कसं वावरात आता आपले शेतातले कामं चालू झाले. माणूस तिकडं थोडंफार इकडं तिकडं शेतात जातं पाहतं. आणि इकडं कसं आता हे इकडं तिकडं टाईमपास करायचा. आणि इथले लोक सगळे आता ज्याचे त्याच्या घरात कोणी आराम करतं, कोणी जेवण करतं, कोणी काय म्हणजे बाहेर कोणी दिसत पण नाही. तसं आपल्या मळ्यामध्ये कसं आपण एकटं बी राहिलं ना तरी आपल्याला काही वाटत नाही. आपल्या रानामध्ये आपण एखाद्या झाडाखाली जाऊन उभं राहतो. किंवा एखाद्या झाडाची साफसफाई करतो. किंवा झाडाला काही पेरू आले असं पाहतो बा आपण. फुलं आलं त्याचे काही वावरामध्ये जाऊन काडी कचरा झाड झूड गवत गुळी काढत राहतो आपण इकडून इकडून. किंवा आजूबाजूचे शेतकरी भेटतं आपल्याला बोलायला. तसं इथं काहीच नाही ना हो. येड्यासारखं नुसतं आता घरात बसून राहायचं. आणि 2 किलोमीटर लांब इथून मळा आपला. आता पटकन जाऊ पण शकत नाही. तटातटा उठून वावरामध्ये गरका मारायला. आली काही गाडी बिडी मुलगा घेऊन गेला आपल्याला तर आपण जाऊ शकतो ना. तर पायी केव्हा जाणार आपण तिथं. परत केव्हा इकडे येणार नाही. नाताला सांभाळावं लागतं. जायले माणूस हळूहळू तिथपर्यंत. पण मग नाताला सांभाळावं लागतं. नातू अजून चालत नाही. तो लहान आहे अजून. कसं काय करावं काही डोकं चालत नाही बरं का. आपल्याला एकदा अशी बसायची सवय नाही घरामध्ये. आणि एकट्या माणसाला करमत पण नाही इथं. अजिबात करमत नाही. कसं काय करावं. झोपले तर झोप पण येत नाही मला. तर रात्र पण झोप नाही आली. रात्री तर जागा बदलली तर अजिबात झोप नाही झाली माझीवाली. झोप नाही झाली तर अजून डोक्याला जे त्रास होतो असा. डोळे जळजळ करते. अजून पसारा तर सगळं लावायचं पडलं आहे. फक्त भांडे कुंडे लावले. कपड्याचे वजे तसेच पडले. नातू काही करून पण देत नाही. रडतोय तो. सारखं रडतोय. त्याला करमतच नाही. काय करणार. त्याला करमलं असतं तर काही नसतं वाटलं. पण त्याला करमतच नाही इथं. तो मोठा बी नाही राहते लहाना बी नाही राहते. मोठ्याला पण नाही करमते लहानाला पण नाही करमते. काय करावं आता. बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ. नक्कीच मला कमेंट करून सांगा. मला व्हिडिओ काढायला पण मूड नाही राहिला काहीच. आता शेतात कसं आपल्या शेतामध्ये बाहेर व्हिडिओ काढायचं. आपले कामधंदे दाखवायचं. इथं काय करणार हो. मला 1-2 जण हसत होते म्हणे आता तुम्ही व्हिडिओ कुठं काढणार रील कुठं बनवणार. म्हटलं आता काय करणार. काय करणार म्हटलं आता. व्हिडिओच काढले पाहिजे असं काही नाही. आपली एक हाऊस म्हणून एक काहीतरी नाव म्हणजे आपली आठवण म्हणून करायचं व्हिडिओ काय काढलेच पाहिजे असं काही नाही. बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ. नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.